ऋषींना जे श्रुत होत असे ते केवळ ऐकणे नव्हते, तर ते त्यांच्या अंतःकरणात कोरले जात असे. कारण त्यांना स्थितप्रज्ञा किंवा ऋतुंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली असते. ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे. ते सिद्ध प्रज्ञे चेनी लाभे, मनची सारस्वतेंदुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. गेल्या शतकातील प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज हे अशा स्थितप्रज्ञ अवस्थेत होते. आजही साधकाला तुरिया अवस्थेत अवकाशातील शब्द श्रुत होतात. किंवा पुढील साधनेसाठी दिव्य आदेश प्राप्त होतात. यालाच म्हणतात स्वान संदेश. अथर्व शीर्षाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी शशांकाग्रज इन्साइट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.